लग्न असो किंवा नवीन सुनेची पहिली भेट असो, सोन्याचे दागिने घालण्याची आणि भेटवस्तू देण्याची प्रथा खूप जुनी आहे। जेव्हा जुन्या सोन्याच्या दागिन्यांचा विचार केला जातो तेव्हा सर्वात आधी मनात येते ती राजस्थानी मारवाडी बांगड्या। राजस्थानी मारवाडी कड्याची रचना आणि शैली खूपच अनोखी आहे, जे तुमच्या प्रत्येक पोशाखाला पूरक ठरते। जर तुम्हीही घालण्यासाठी पारंपरिक राजस्थानी अनोख्या डिझाईन्सच्या सोन्याच्या बांगड्या शोधत असाल तर सोन्याच्या बांगड्यांचे हे 7 अँटिक मारवाडी डिझाईन तुमची समस्या सोपी करू शकतात। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। रॉयल राजस्थानी सोन्याचा कडा। राजस्थानी महिलांमध्ये तुम्हाला अशाच प्रकारच्या डिझाईन्सच्या सोन्याच्या बांगड्या सापडतील। हे पारंपरिक राजस्थानी सोन्याचे दागिने डिझाईन आहे, जे दिसायला खूप सुंदर दिसते। रॉयल राजस्थानी जडो कडा। लग्न किंवा कोणत्याही खास प्रसंगी घालण्यासाठी हे पारंपरिक राजस्थानी सोन्याच्या बांगड्या डिझाईन उत्तम कोरीव कामासह परिपूर्ण पर्याय असू शकते। तुम्ही साडी आणि सूट दोन्ही सोबत या प्रकारची बांगडी कॅरी करू शकता। सोन्याच्या बांगड्यांसारखे ब्रेसलेट। सोन्याच्या ब्रेसलेटची ही रचना अधिक अनोखी लुक देत आहे, कारण ती सरळ नाही तर अर्ध्या गोल आकाराची आहे। ही बांगडी घातल्याने ब्रेसलेट सारखा लुक आणि फील येतो। पारंपरिक राजस्थानी सोन्याचा कडा। जर तुम्हाला तुमच्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये पारंपरिक काहीतरी जोडायचे असेल तर तुम्ही या प्रकारची डिझाईन केलेली राजस्थानी सोन्याची बांगडी खरेदी करू शकता। त्यात केलेले फुले आणि पानांचे बारीक सोनेरी काम या बांगड्यांचे सौंदर्य आणखीनच वाढवत आहे। रॉयल राजस्थानी कुंदन कडा। सोन्याच्या बांगड्यांचा हा नमुना खूपच वेगळा दिसतो। बांगड्यांच्या वरच्या बाजूला केलेले कुंदनाचे काम त्याचे सौंदर्य आणखी वाढवते। अशा डिझाईन्सच्या सोन्याच्या बांगड्या राजपुती सूट सोबत घातल्यास खूपच सुंदर दिसतात। फ्लॅट लुक सोन्याच्या बांगड्या। या प्रकारच्या फ्लॅट लुक असलेल्या फॅन्सी सोन्याच्या बांगड्यांवर उच्च पॉलिशचे काम केले जाते। तुम्ही तुमच्या दैनंदिन वापरासाठी अशा बांगड्या देखील ठेवू शकता। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओ मधील हे कड्यांचे सुंदर असे डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।